तर नमस्कार मित्रांनो. राव, काय सांगायचं आहे तुम्हाला. कांद्याचं रोप फवारा लागला आणि इतकं इगीन पडलंय तुम्हाला सांगतो. आणि आता दुकानदारानं दिली ते 1000 रुपयाची औषधं हेंडगा लावाला. हेंडगा 1 महिना झाला लावा लागला पण हेंडगा काय लागाना झालाय बरं का. आता काय करतो, ह्याला एक हात घेतो. आता ह्याच्यावर व्यवस्थित झालं बरं, नाहीतर ह्याला एक शेवटचाच हात घेतो आणि ह्याचा नामोनिशाणच मिटवून टाकतो. डोसक्याला किटकिटच नको. कांद्याचं रोप राव मोसम व्यवस्थित नाही, नुसतं जळून चाललंय. बुरशी पडते, आडवं पडतंय, दवण्या रोग येते त्याच्यावर. निस्ती रोगावर रोगच यायला लागली ती कांद्याला. 2 वर्ष झालं मार्केटाच्या नावानं बोंबा बोंब, आणि कांद्याला खर्च होतोय भरपूर. कांदा शेतात फक्त एवढाच वर्ष लावणार आहोत आपण आता. आणि रोप आता लय पण फेल गेलं नाही, हाय बरं का. तसं 70-80% रोप व्यवस्थित आहे. काय नालाय फुटच ना झाले औषधीच्या गावात. कोण्या डुकराचा फोन आला की लागा आता. कट कर. टोपण काय झालं रे त्याचं? टोपण ह्याचं गमावलंय. गमावलं म्हणजे हाणलंय कोणी तर चोरून नेलंय. पंप फुला आणि टोपण चोरलंय म्हणजे पंप ओळखू येते. तर चला आता आपण औषध फवारून घेऊयात व्यवस्थितरित्या बरं का. तर दुकानदारानं थोडं दाट फवारला सांगितलंय बरं का. म्हणजे फवारलेलं पाणी रोपाच्या मुळ्यापासून थोडं जावं म्हणून सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळं मी थोडं दाटच फवारतोय बरं का. रोप आलंय जरा पातळ पण झालंय, पण जसं आहे तसं आता
त्याला तर फवारणं गरजेचं आहे बरं का, म्हणून फवारणी चालू केली. बस की रे. बायस बंद कर.